वैयक्तिक रीतीने प्रार्थनेत वाढायचं आहे. कसं वाढायचं आहे? घरी किती वेळ प्रार्थना करता तुम्ही? 1 तास करणारे हात वर करा. रोज 1 तास. बापरे, किती कमी करतात. बाकीचे काहीच करत नाही ना बाळासाहेब. कसं काय तुम्ही प्रार्थनेत देणार? म्हणजे काय तुम्ही या प्रार्थनेवर डिपेंड आहे काय? उसने अभिषेकावर, उसने अभिषेकावर डिपेंड आहे तुम्ही, अवलंबून आहे. उसना अभिषेक म्हणजे माझ्यावर अभिषेक आहे, बाळक साहेबांवर अभिषेक आहे. मग आले येशूच्या नावात पळे जा. किती दिवस तुम्ही उसना अभिषेक घेत राहणार? आता तुम्हाला स्वतःच्या अभिषेकामध्ये वाढायचं आहे. आम्ही प्रार्थना करतो तुम्ही बरे होता, पण तुम्ही प्रार्थना केल्याने देखील बरे झालं पाहिजे. हालेलुया. आजपासून मला प्रार्थनेचा योद्धा बनायचा आहे. काही हरकत नाही, तो फक्त 10% प्रार्थना करणार आहेत, पण मी विश्वास ठेवते 100% लोक प्रार्थना. हालेलुया. आता प्रार्थना ज्यावेळेस केल्या जाते त्यावेळेस बघा ती प्रार्थना कशी करत होते. ब्रदर यावरती आणखी 2 जण या बरं. हे ब्रदर मोशे आहेत आणि मोशे प्रार्थना करत आहे. युद्ध घनघोर चालू आहे. पुढची पण घ्या. आणखी एक जण प्रार्थना चालू आहे आणि प्रार्थना चालू असताना घनघोर युद्ध समोर चालू आहे. यहोशुवा युद्धाचं नेतृत्व या नेतृत्व करत आहे आणि यहोशुवा प्रार्थना करत आहे. आता प्रार्थना करत असताना काय होतं? हात गळून येतात. साहजिक आहे, शरीरामध्ये माणूस ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस हात गळून येतात आणि हात गळून आल्यानंतर मोशेचे हात कसे जायचे? खाली. आणि जसे जसे प्रार्थनेसाठी हात खाली जायचे तसं तसं काय व्हायचं? तिकडं युद्धामध्ये तसंच होतं आपल्या जीवनात. जसं जसं प्रार्थनेचं जीवन कमी होतं तसं तसं जे शत्रू असतात, जे अदृश्य शत्रू, म्हणजे आपला शत्रू दिसणारा नसतो, अदृश्य आहे, शैतान, जो आत्मा, जो स्पिरिट आहे, तो स्पिरिट मध्ये काम करतो. आणि ज्यावेळेस तो काम करतो त्यावेळेस तो हल्ले चढवतो, आम्हाला आजारी पाडतो, आम्हाला त्रासात पाडतो, आम्हाला फायनान्शियल सिच्युएशन निर्माण करतो. हात खाली झाले की आमच्या जीवनात समस्या आल्या. आपण दोष कोणाला देतो? बाळक साहेब काय पॉवरफुल नाही, आपण दुसऱ्या पाळकाकडे जाऊ. ते पण काही पॉवरफुल नाही, आपण तिसऱ्या पाळकाकडे जाऊ. मी तुम्हाला सांगतो, पॉवरफुल कोणता माणूस नाही, पॉवरफुल देव आहे. त्याच्यावर अवलंबून राहता तो देव चमत्कार करतो. माणसावरच आहे. असे लोक 17 चर्च फिरले ना आणि 18व्या चर्च मध्ये जरी गेले तरी मी तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही. का होणार नाही सांगा? आता माणसात शोधत आहे सामर्थ्य. सामर्थ्य कोणाचं आहे? देवामध्ये आहे. अभिषेक दास आहे, अभिषेक आहे त्यांच्यावर. पण तुम्ही कधी त्या अभिषेकामध्ये वाढणार? प्रार्थना युद्ध कधी बनणार? मोशे प्रार्थना करत आहे, हात वरती जात आहे. हात जसे जसे प्रार्थनेसाठी वरती जात आहे, विजय येत आहे. म्हणजे ज्यावेळेस आमचे हात प्रार्थनेसाठी वर जातात, ज्यावेळेस आम्ही 1 तास काढतो, ज्यावेळेस आम्ही पर्सनल प्रेयर टाइम काढतो आणि हात वरती जातात. हात वरती जात असताना हे हात साधारण हात नाही, हे प्रार्थनेसाठी उठलेले हात आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेसाठी हात वरती करता त्यावेळेस विजय तुमचा होतो. हालेलुया. पण आता काय होतं, बऱ्याचशा वेळेस आपले हात गळतात. तुम्ही पण प्रार्थना करत असाल, बोलतो काय प्रार्थना करता आले, प्रार्थना करणार झाले, काय उत्तर नाही, काय नाही, आम्हाला नाही करायची प्रार्थना. तुम्ही गळायला लागता. आता गळायला लागल्यावर काही चांगले स्पिरिच्युअल स्ट्रॉंग ब्रदर आणि सिस्टर असतात, भाऊ आणि बहीण असतात, ते येतात आणि हात लावतात. जसं अहरोन आणि हूर त्या ठिकाणी होते. त्यांनी बघितलं की मोशेचे हात गळत आहेत. मोशे थकलाय, त्याचं शरीर आहे, शरीरामध्ये एक अशक्तपणा येतो, थकवा येतो. आणि त्या वेळेस त्यांनी काय केलं? ते म्हटले, मोशे तुम्ही या इथं बसा, धोंड्यावरती बसा. मोशे इथं धोंड्यावरती बसले. तुम्ही काय करा, आता हात वरती करा. तुमचे हात गळाले ना, आम्ही धरतो. आपली बहीण किंवा भाऊ ज्यावेळेस प्रार्थनेत थकतो त्यावेळेस आपण त्याला प्रार्थनेचा सपोर्ट केला पाहिजे. आपण काय म्हटलं पाहिजे? थांबा, आम्ही पण तुमच्या बरोबर प्रार्थना करतो, घाबरू नका, समस्या मोठी आहे पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आमचा विश्वास आहे की परमेश्वर विजय निश्चित देणार आहे. पॉझिटिव्ह लोक पाहिजे. लोक फार निगेटिव्ह असतात. आपले कसे असतात लोक? जळके कुचके, अरे बरं झालं गड्या, हा त्रासात सापडला, लय ओरडून प्रार्थना करायचा, आता जर सापडला चांगला. असा हात नाही धरत आपण. असा हात धरलेला असला ना आपला प्रार्थनेसाठी,
बस ना प्रार्थना. अशी आपली सवय आहे महाराष्ट्रीयन लोकांची. महाराष्ट्रामध्ये त्या लेवलचं चर्च जे साऊथ इंडियामध्ये मी राहिलो त्या लेवलचं चर्च महाराष्ट्रात आणखी तयार झालं. तो अभिषेक, ते दास, ते पब्लिक मी अजून पाहिली नाही. मी बँगलोर या ठिकाणी शिकलो. पास्टर पॉल तंगाच्या चर्चला जायचो. इतके उत्साही लोक, इतके उत्साही की ते प्रार्थनेसाठी असे धावत येतात. आपले डिस्करेज करतात. कोणी एखादा प्रार्थना करायला लागला, हालेलुया हालेलुया, हात लागला, अरे असा हात, अरे प्रार्थना असं नाही म्हणणार. लागला तर जाऊ दे, लागला करा बरोबर प्रार्थना, असं नाही करत आपलं. लागलं तर आपल्या मराठी लोकात ती सवय, साऊथ मध्ये तसं नाही. मी जुन्नर बायबल कॉलेजला शिकलो आणि तिथून आंटी आहेत, पगारे आंटी म्हणून, त्या आंटी तिकडं बँगलोरला आल्या, आपली मराठी आंटी. आणि मग मुलगी सांगते, पास्टर सीमा थॉमस ज्या फार प्रसिद्ध आहेत, पास्टर पॉल तंगाचे असिस्टंट आहे, आई आपल्या मराठी लोकांसारखं नाही इकडं. सकाळी 5 वाजता प्रार्थना भरते, बरोबर 5ला तुला उठावं. 5ला कुठं प्रार्थना भरते तर काय चर्च थोडी भरणार आहे, जाऊ आपण. आई तसं नाही, आई आपल्या महाराष्ट्र सारखं नाही, हळूहळू लोक येत नाही, लोक पटकन येतात, दरवाजे लावून घेतात. आपलं काय सवय, पाळक साहेब आपल्याशिवाय थोडी प्रार्थना सुरू करणार आहे, आपण येतं पाळक आहे, आपण गेलो तर प्रार्थना सुरू होईल, ही आपली सवय. तिकडची सवय तशी नाही. तिकडं पाळक आहे, पब्लिक आहे तर प्रार्थना नाही, देव आहे तर प्रार्थना. ते प्रार्थना करतात. आपली बाई मग नाही काय हरकत नाही, जाऊ उशिरा. आणि मग नंतर त्या 7ला गेल्या, 5ची प्रार्थना 7ला गेल्या, दरवाजे लावून घेतले होते, चर्च फुल भरलेलं. आणि मग पाठीमाग जाऊन एकदम पार्किंग मध्ये जाऊन त्या उपासना करू लागल्या. आणि मग मुलगी होती, बघितलं ते आपल्यासारखे नाही, आपल्या लोकांसारखे नाही. यांनी कमिटमेंट केली, एकदा प्रार्थनेला आले आणि बघ आता चर्च सुद्धा लावून घेतलं, तू बस इथं पार्किंग मध्ये कर प्रार्थना. भाऊ बाई म्हणे आपल्यासारखं नाही तर मराठी लोकांसारखं, लोक वेगळेच आहे. ते लोक का वाढत आहेत, ते लोक का अभिषेकामध्ये चालत आहेत, का अभिषेक त्यांच्यावरती फ्लो होतो, कारण की ते प्रार्थनेचे योद्धे आहेत आणि एकमेकाला प्रार्थनेमध्ये सपोर्ट करतात. तुमची बहीण किंवा भाऊ ज्यावेळेस कमजोर होतो, ज्यावेळेस तो प्रार्थनेमध्ये थकतो, त्यावेळेस तुमचं काम आहे त्याला डिस्करेज न करता त्याला एनकरेज करणं आणि त्याला म्हणणं की मी प्रार्थना करतो, तुम्ही प्रार्थना करू आणि विजय आपला निश्चित. हालेलुया हालेलुया. थँक्यू ब्रदर. या ठिकाणी म्हणून म्हटलेलं आहे की जसं अहरोन आणि हूर यांनी त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि प्रार्थना सुरुवात केली, त्यावेळेस त्या प्रार्थनेमुळे बदल व्हायला सुरुवात झाला. त्या प्रार्थनेमुळे रणांगणामध्ये बदल व्हायला सुरुवात झाला. इकडे आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो तिकडे आमच्या शरीरामध्ये हालचाल होते. इकडे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमच्या फायनान्स मध्ये बदल यायला सुरुवात होतो. इकडे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमचं स्पिरिच्युअल लाईफ बदलल्या जातं, नाहीतर जसेच्या तसेच राहतं. मला फार वाईट वाटतं, एक विश्वासणारा, एक अभिषिक्त येशू ख्रिस्त, आपण जे म्हणतो ख्रिश्चन, ख्रिस्त म्हणजे काय, ख्रिस्ती लोक म्हणजे काय, ख्रिस्त नाव दुसरं तिसरं काय नसून ख्रिस्त म्हणजे अभिषेक. आणि अनॉइंटेड लोक ज्यावेळेस निगेटिव्ह बोलतात, अनॉइंटेड लोक ज्यावेळेस अभिषेकामध्ये वाढत नाही, प्रार्थनेमध्ये वाढत नाही आणि म्हणतात की काय खरं नाही, सगळं संपलं, असं झालं आणि आता आम्ही फार डाऊन झालो, याचा अर्थ ते खरे ख्रिस्ती नाहीत. खरे ख्रिस्ती म्हणजे अभिषिक्त लोक. अभिषिक्त लोक असं बोलत नाही. अभिषिक्त लोकांचं बोलणं असं पाहिजे की येशू जिवंत आहे. आणि जिवंत आहे ना येशू मरणातून उठला म्हणजे 33.5 वर्षाचा तरुण आज सगळ्यांनी बघितला त्याला जाताना. आणि पवित्र शास्त्र सांगतात की तो देवाच्या उजवीकडे सिंहासनावर बसलेला आहे आणि आमच्यासाठी तो स्वर्गात मध्यस्थी करत आहे. म्हणजे याचा अर्थ अभिषिक्त लोक जिवंत देवाची उपासना करतात. आणि जर जिवंत देवाची उपासना करतात आणि प्रार्थना कशी करतात, होणार जमतं की नाही काय माहिती, होतं की नाही काय माहिती, आता काही खरं नाही, आता सगळं संपलं, आता मेलो, आता सगळं विचित्र होणार. पण मला तुम्हाला सांगायचं, जर तुम्ही अभिषिक्त आहात तर हा शब्द तुम्ही मुखवाटे काढणार नाही. कितीही परिस्थिती वाईट असो, किती आजार भयंकर असो, किती फायनान्शियल डाऊन असो, किती तुम्हाला वाटत असेल की आता काही खरं नाही, त्यावेळेस म्हणा की माझा येशू जिवंत आहे आणि माझा येशू कार्य करतो.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असा आवाज पाहिजे. जिवंत लोक, जिवंत देवाचे जिवंत लोक. आणि आज तुम्ही इथून प्रार्थनेचं उत्तर घेऊन जाणार. हालेलुया. 6 दिवस तुम्ही उपवास प्रार्थना केली आणि मी सांगतो खऱ्या मनाने जर तुम्ही केलेली आहे आणि डेडिकेटेड होऊन समर्पित होऊन जर केलेली आहे तर आजचा दिवस उत्तराचा दिवस. तसं जाऊ नका. आणि तसं जर जात आहात तर मग तुमच्यावर अभिषेक नाही. मग तुम्ही असेच आले आणि असेच गेले. मग ते मराठी लोकांची सवय आता सांगितलेलं काय नाही, प्रार्थना होते, थोडस बोललो आणि चाललं. नाही, तसं नाही. प्रार्थना फार मोठं सामर्थ्य घेऊन येणारी आहे. प्रार्थना तुमचं आणि देवाचं कनेक्शन आहे. ज्यावेळेस आपण तुम्ही प्रार्थना करता ती तुम्हाला दिसत नाही की स्पिरिच्युअली किती तुम्ही मजबूत होता, पण ते आध्यात्मिक दृष्टीने, अदृश्य दृष्टीने परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये देव भरत असतो आणि अद्भुत कार्यासाठी तुम्हाला उभं करत असतो. कदाचित सगळ्यांना वाटलं असेल मोशे युद्ध करत आहे आणि यहोशुवा युद्ध करत आहे आणि यहोशुवा युद्ध करत असताना यहोशुवाच्या तलवारीमुळे विजय मिळत आहे असं सगळ्यांना वाटलं. पण यहोशुवाच्या तलवारीमुळे विजय मिळत नव्हता, मोशेच्या प्रार्थनेमुळे विजय मिळत. तुम्ही जी प्रार्थना करता ना, एक प्रार्थना, ती एक प्रार्थना हजारो सैतानाचे गड उद्ध्वस्त करते. स्पिरिच्युअली दिसत नाही आम्हाला, पण ते गड उद्ध्वस्त होतात कारण की प्रार्थनेमध्ये तेवढं सामर्थ्य. आता पवित्र शास्त्र आम्हाला प्रार्थनेबद्दल हे सांगतं की प्रार्थनेचे योद्धे प्रार्थना करणारे असतात. प्रार्थनेचे योद्धे फक्त चर्चमध्ये प्रार्थना करत नाही, पर्सनली प्रार्थना करतात. पब्लिकली प्रार्थना जास्त करत नाही, पर्सनली पण जास्त प्रार्थना करतात. ज्यावेळेस ते एकांतात असतात त्यावेळेस ते त्यांचं बायबल घेऊन बसतात. ज्यावेळेस ते एकांतात असतात त्यावेळेस ते गुडघ्यावरती असतात आणि त्यावेळेस ते सगळ्यात जास्त वेळ आपल्या परमेश्वराबरोबर. प्रार्थनेचा माणूस असा बोलत नाही, प्रार्थनेचा माणूस असा करून दाखवतो. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असतं. प्रार्थनेचा माणूस ज्यावेळेस वरती येतो ना, स्टेजवरती, अभिषेक जाणवायला लागतो. अभिषेक बोलायची गरज नाही की मी अभिषिक्त आहे, अभिषेक फ्लो होतो येशूच्या नावाने. आणि प्रार्थनेचा माणूस ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्याबरोबर तो येत असताना तो येत नसतो, तर देवाचा आत्मा त्याच्याबरोबर येतो आणि लोकांना स्पर्श करत असतो. कारण की ते प्रार्थनेमुळे देवाबरोबर त्याचा नातेसंबंध तयार झालेला असतो. तुम्ही प्रार्थनेची स्त्री आहात, प्रार्थनेची स्त्री आहात, प्रार्थनेचे मनुष्य आहात. आज तुमचं उत्तर तुम्ही घेऊन जा. हालेलुया, हालेलुया. आरंभीची मंडळी प्रार्थना करणारी होती असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय बघितला तर त्या पहिल्या अध्यायामध्ये येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं बघा. हे प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि 12 ते 14 वचनामध्ये काय म्हटलेले आपण वाचू. प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि 12 ते 14 वचन. मग यरूशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरूशलेमेस परत आले. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, वाचा पूर्ण, फिलिप, थोमा, बर्थोलमै, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, जिलो व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना व विनंत्या करण्यात तत्पर असतात. बघा, ज्यावेळेस येशूचं स्वर्गारोहण झालं, ज्यावेळेस येशू स्वर्गामध्ये घेतल्या गेला त्यावेळेस मंडळी शांत बसली नाही. मंडळीने असं म्हटलं नाही आता येशू गेला, आता काही हरकत नाही, चला आपण आपले काम करू, आपण आपला व्यवसाय करू, असं ते म्हटले नाही. ज्यावेळेस येशूचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस इथं पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की ते माडीवरच्या एका खोलीत गेले आणि ते सगळेजण, मग येशूची आई मरिया, त्याच्यानंतर सर्व शिष्य, त्या ठिकाणी नाव सांगितलेलं आहे ते शिष्य आणि असे 120 जण, ते सगळेजण एकत्रित आले आणि ते सर्वजण एक चित्ताने प्रार्थना करण्यात काय करू लागले, प्रार्थना करू लागले. प्रार्थनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही बोलता, देवाशी बोलता, एकांतात प्रार्थना करता, एकत्रित प्रार्थना करता, त्यावेळेस ती प्रार्थना सामर्थ्य घेऊन येते. आणि एकत्रित आल्यानंतर त्यांनी एक चित्ताने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. कशी प्रार्थना केली? एक चित्ताने. म्हणजे ते थांबले नाही त्या ठिकाणी.
आपण प्रार्थना कशी करतो, एक चित्त होत नाही आपण. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड, इकडे करतो इकडे पाहतो, अशी प्रार्थना आपण करतो. तशी प्रार्थना त्यांनी केली नाही. पवित्र शास्त्र सांगतं की एक चित्ताने, म्हणजे त्यांचं चित्त एक झालं आणि एक चित्त झाल्यानंतर काय झालं, ते प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि प्रार्थना सुरुवात केल्यानंतर पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत ते प्रार्थना करत राहिले. म्हणजे प्रार्थना त्यांच्या इतक्या होत्या की त्या प्रार्थनेमध्ये त्यांचं चित्त सुद्धा हुकलं नाही. त्यांनी म्हणजे असं काय म्हणतात त्याला, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते पूर्णपणे त्यांनी एक स्टिकअप ठेवलं. ते कॉन्सन्ट्रेशन देखील त्यांनी हुकलं नाही. डावी उजवीकडे त्यांनी पाहिलं. आपण असतो तर काय म्हटलं असतं, 7 दिवस प्रार्थना आहे, 7 दिवसातले 1 दिवस उपास करतो, 1 दिवस खाडा मारतो, परत दुसऱ्या दिवशी जातो, 1 दिवस खाडा मारतो, तिसऱ्या दिवशी जातो, कारण की 7 दिवस. त्यांनी तसं केलं नाही. ते सगळे एकत्रित आले. एकत्रित येऊन त्यांनी जे सांगितलं इन्स्ट्रक्शन, पेत्राने सांगितलं असं, तो मंडळीत त्यांचा वडील होता आणि मग सांगितलं असं एकत्रित यायचं. ते एकत्रित आले आणि ते सगळेजण एकत्रित येऊन एक चित्ताने प्रार्थना करायला सुरुवात केली. कशी प्रार्थना करायला सुरुवात केली? सगळ्यात मोठी कमजोरी हीच आहे मंडळीची की मंडळीत इव्हन पास्टर्स ऑल्सो एक चित्त होत नाही. एक चित्त होत नाही. आपण एक चित्त म्हणजे काय माहितीये का? पाच मोबाईल एक चित्त म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आता आपण प्रार्थना करतो घरी, गुडघ्यावर बसले तुम्ही प्रार्थना करायला, हालेलुया 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 हालेलुया. किती वेळ झाला? 10 मिनिटं झाली आताची. परत हालेलुया हालेलुया, ट्रेन ट्रेन ट्रेन, हॅलो हालेलुया हालेलुया. कुठं आले? बस स्टँड आले का? बरं बरं. हालेलुया हालेलुया. हा येतो मी बस स्टँडला, प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड, हालेलुया हालेलुया हालेलुया. जेवण झालं का? काही राहिलेलं आहे? हा बनव लवकर, चटणी बनव, ती चटणी मला खायची. अशी आपली प्रार्थना आहे. आणि म्हणतो, देवा माझी प्रार्थना तू का ऐकत नाहीस? मी किती प्रार्थना करतो. हे एक चित्त आहे का आपलं? काही लोक प्रार्थना करत असताना अर्धा तासच प्रार्थना करतात. त्या अर्धा तासात 50 वेळे मोबाईल चेक करतात. उपास प्रार्थनेमध्ये जर मोबाईल कडे पाहणं चालूच असतं, कोणाचा कोणाला उचलणं चालू असतं, बघणं चालू असतं. याला एक चित्त प्रार्थना म्हणत. प्रार्थना ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुमचं पूर्णतः लक्ष, पूर्णतः तुमचं इमॅजिनेशन, पूर्ण तुमचं विचार ते एकाग्र झाले पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं पाहिजे की माझं संपूर्ण लक्ष माझ्या परमेश्वर, मी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करत आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण लक्ष आपण प्रार्थनेकडे लावतो, पूर्ण लक्ष आपण आपल्या शब्दाकडे लावतो, पूर्ण लक्ष आपण आपल्या वचनाकडे लावतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, जे घडलं त्या काळामध्ये तेच या काळामध्ये देखील घडणार आहे. आणि आता साऊथ मध्ये घडलं, सगळी पंजाब मध्ये घडलं. मला आता वाटतंय येशूच्या नावात आता महाराष्ट्राची प्रार्थनेची योग्य महाराष्ट्रामध्ये घडायची वेळ आली. वाटत नाही का तुम्हाला? मराठी इतके कमजोर नाहीये. येशूच्या नावात महाराष्ट्रामध्ये संजीवन हे प्रार्थनेचे उद्योग कबूल करतो. हालेलुया. आता बस झालं, चाललंय आपलं खेळ सारखं चाललंय. चर्च दोन्ही चर्च. या तुम्ही बसा, दशांश द्या, मग तुम्ही मी प्रार्थना करतो, मग पैसे घ्या, घरी जा, मग हे करा ते करा, माझं घर चालवलं, माझे लेकरं सुखी, बस एवढीच प्रार्थना राहिली. पण मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे अशी प्रार्थना करायची. प्रभू, मंडळी जी आरंभीची होती त्या मंडळीने प्रार्थना केली आणि मोठं संजीवन आलं. आज मला येशूच्या नावामध्ये या महाराष्ट्रामध्ये संजीवन. हालेलुया हालेलुया. संजीवनाची वेळ आलेली आहे. तुम्हाला असं जाणीव होत नाही का? मला जाणीव होते आत्मा. मी ज्या वेळेस प्रार्थना करतो ना त्यावेळेस जाणीव होते, त्यावेळेस आत्मा मला बोलतो आणि म्हणतो आता महाराष्ट्राची वेळ आलेली, आता महाराष्ट्रात संजीवन आहे. सगळी परिस्थिती निगेटिव्ह आहे पण मी पॉझिटिव्ह आहे. सगळी परिस्थिती निगेटिव्ह आहे पण मी पॉझिटिव्ह आहे, कारण की मला माहिती आहे माझा परमेश्वर माझ्या. ज्यावेळेस परिस्थिती निगेटिव्ह दिसते ना, समस्या दिसतात, अडचणी दिसतात आणि असं वाटतं की आता याच्यातून निघणारच नाही, याचा अर्थ तुम्ही फार कमजोर विश्वासणाऱ्या, तुम्ही फार कमजोर विश्वासणार. नका करू विश्वास. जे जगात आहे तेच करा. तुम्ही असं कसं बोलता?
कारण की तुमचा विश्वासच नाही ना. देवाच्या वचनावर विश्वास नाही, परिस्थिती बदलण्यावर विश्वास नाही, उसने अभिषेकावर विश्वास आहे, स्वतःच्या शब्दावर पण विश्वास नाही. काही लोक स्वतः काय बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवतात, बोलतात आणि म्हणतात मला वाटत नाही असं होईल. एखाद्याचं समजा किरायचं घर आहे आणि त्याला आपण म्हणलं ब्रदर प्रेज द लॉर्ड, मी प्रार्थना करत नाही आणि प्रभू येशू तुम्हाला स्वतःचं घर देणार आहे. हा, ते काय म्हणतात मला पगार फार कमी आहे हो, मला वाटत नाही माझं स्वतःचं घर आहे. अरे देवा, असं वाटतं हे काय विश्वासणार आहे? ते होऊ शकत नाही. होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना योग्य आहात, त्यावेळेस परिस्थिती बदलते आणि परमेश्वर कार्य करतो. मला वाटत नाही माझे लेकरं साध्या शाळेत शिकलेले आहेत आणि ते काही मोठं काम करू शकणार नाही, एखाद्या शाळेवरती चपराशी झाले तरी काय विचार आहे ना. आणि प्रार्थना योद्धा आहेत ते चर्च मधले, आणि चर्च मधले प्रार्थना योद्धा विचार असा कसा विचार करता तुम्ही? तुम्ही जर प्रार्थना योग्य आहात तर त्याच्या डोक्यावर हात ठेवा लेकरांच्या, रात्री झोपत असताना प्रार्थना करा आणि म्हणा येशूच्या नावामध्ये माझे लेकर एक उच्च ऑफिसर. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. प्रथम आपल्याला आपले शब्द बदलणं गरजेचं आहे, विचार बदलणं गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या वचनात वाढणं गरजेचं. ते म्हटले नाही असं आता एकत्रित आलो, आता काय होतं की नाही काय सांगता येत नाही. येशू तर वरती गेला, स्वर्गारोहण झालेला आहे, आपल्याला पेत्र एकत्रित करत आहे, आपण प्रार्थना करत आहोत. 6 दिवसापासून आपण प्रार्थना करत आहोत, आज 7वा दिवस आहे. आम्हाला काही वाटत नाही काय होणार आहे. बाळासाहेब तुम्ही का 6 दिवस प्रार्थना करायला बोलवलं? काही घडल असं वाटत नाही आणि कसं काय असं होणारच नाही. असे ते लोक नव्हते, एक चित्ताने प्रार्थना करत होते आणि त्यांचा विश्वास होता आम्ही जी प्रार्थना करत आहोत त्याचं उत्तर आम्हाला निश्चित भेटणार. प्रार्थना करत आहेत, प्रार्थना करत आहेत, प्रार्थना करत आहेत आणि ज्यावेळेस ते प्रार्थना करत आहे नंतर पेंटिकॉस्टचा दिवस आला, म्हणजे 50वा दिवस आला. प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्यायामध्ये सांगितले नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्वजण एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, आगीने त्यांच्यावरती आला आणि सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये भरला. हालेलुया जीसस. आज या ठिकाणी अनेक जण आहेत, 6 दिवसापासून तुम्ही उपवास आणि प्रार्थना करत आहात. आज मी तुम्हाला सांगतो तुमच्यावरती पवित्र आत्मा येत आहे, तुमची भेट घेत आहे आणि तुमचं जीवन बदलून काढत आहे येशूचं नाम. अनेक जण या ठिकाणी पवित्र आत्म्याने भरल्या जात आहात. मनापासून एक चित्ताने प्रार्थना करा आणि परमेश्वराला आरोळी करा. परमेश्वराचा अभिषेक माझ्यावर येऊ, परमेश्वराचं सानिध्य माझ्यावर येऊ. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद. ओ रबा मकरबा शांदार रबा सिंदा बानिया. हालेलुया, धन्यवाद. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, एक चित्ताने प्रार्थना करतो, त्यावेळेस आत्मिक सामर्थ्य आमच्यावरती उतरून येतं. ते ज्यावेळेस एक चित्ताने प्रार्थना करत होते त्यांचं लक्ष विचलित होत नव्हतं, ते स्थिर होते आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केल्या त्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांचा. म्हणून मी म्हटलं अभिषेक फार महत्वाचा आहे. अभिषेक जर नाही तर काम होत नाही. एक सामान्य माणूस आहात, अभिषेक जर नसला आणि इथे येऊन मी बोललो तर ते एक भाषण होईल. भाषण कामाचं नाही. भाषण सगळे देतात, राजकारणी देतात. भाषणात फरक असतो, अभिषेकात फरक असतो. अभिषेकात बोलण्यामध्ये परमेश्वराचा अभिषेक उतरतो, भाषणामध्ये शरीरातून ज्ञान येतं. मग तसे शास्त्री पुरुष पण होते. पवित्र शास्त्रामध्ये शास्त्री पुरुष होते, ते पुष्कळ ज्ञानी होते. त्यांनी पूर्ण धर्मशास्त्र उकळून पिलेलं होतं. पण येशू ज्ञानी पण होता आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. म्हणून आपल्याला ज्ञानी पण राहायचं आहे, वचन पण वाचायचं आहे, पण शरीराने नाही आत्म्याने पण सामर्थ्यवान व्हायचं. पण येशूला माहित होतं त्यांना आत्मिक होण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आवश्यक आहे. मग त्यांनी प्रार्थना केल्या आणि प्रार्थना केल्यानंतर अभिषेक आला आणि त्या अभिषेकाने ते भरल्या. आज तुमची वेळ आहे अभिषिक्त होण्याची. आज तुमची वेळ आहे निगेटिव्ह गोष्टी सोडण्याची. आज तुमची वेळ आहे, जर प्रभू माझ्या बरोबर आहे तर माझ्या जीवनामध्ये मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. फिलिप्पे 4:13 म्हणण्याची की प्रभू माझ्या बरोबर आहे आणि मी सर्व काही करायला शक्तिमान. आपलं मुख तसं नाही.
त्याच्यामुळे आपल्याला विजय प्राप्त होत नाही. प्रार्थना योद्धे व्हा, प्रार्थना करा. प्रार्थना जीवन कमी असेल तर प्रार्थना करायला सुरुवात करा. उसने अभिषेकावर अवलंबून राहू नका. आपल्याला सवय असते ना वायफाय घ्यायची, चला करंट चालू थोडस वायफाय, हा हॉटस्पॉट काय वायफाय चालू करा ना, थोडासा हॉटस्पॉट चालू करा, लगेच चालू होतं. बस 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 बंद करा. तसं आपलं जीवन झालंय. ते तुम्ही करा प्रार्थना. तुम्ही काय करता? मी भाकर खातो. पाळसाहेब तुम्ही उपास प्रार्थना करा. खूप तुम्ही किती उपास प्रार्थना करता? आणखी 40 दिवस उपास प्रार्थना करा. म्हणजे पाळसाहेबाला टाका वाळू करा. आणखी 40 दिवस उपास प्रार्थना तुम्ही करा. तुम्ही काय करता? नाही आम्ही गुलाबजामुन खातो, आम्ही लग्नामध्ये जातो, बुंदी बिंदी गुलाबजामुन. कोणी प्रार्थना करायची नाही? तुम्ही करा. तुमच्या अभिषेकावर आम्ही अवलंबून आहे ना. तुम्ही जास्त प्रार्थना कराल त्यास तुमच्यावर अभिषेक वाढेल आणि तो अभिषेक तुम्ही येऊन मंडळीत देता. मग आम्ही खाऊन पिऊन अभिषेकतो. किती सिंपल आहे ना. एकदम साधारण अभिषेक घ्यायला पाहतात. आपल्याला कसं सवय पडली माझे सगळं ऐकतं घ्यायचं. लाडकी बहीण योजनेचे पैसे किती जण घेतात? काम नाही काय नाही, द्या पैसे. आपल्याला सगळ्यात डेंजरस सवय आहे फुकट घेण्याची. आणि फुकट घेण्यामुळे फार मोठं नुकसान होतं बरं का. फुकट घेण्याचं फार नुकसान असतं. काही लोकांना बायबल फुकट पाहिजे, प्रार्थना फुकट पाहिजे, सगळं फुकटच पाहिजे. फुकट घेऊ नका. फुकटला महत्व नसतं. फुकटने काय होतं मी तुम्हाला सांगतो. फुकटने तुम्ही आळशी होता. फुकटचे पैसे येतात, ते थोड्या वेळ एन्जॉय देतील, मजा देतील. पण तुम्हाला काय वाटतंय का तुमच्या जीवनभर योजना चालेल का? एक दिवस ती बंद होईल. मग बंद झाल्यावर तुम्हाला कसं तरी होईल, त्रास होईल, कसं तरी म्हणजे एकदम बीपी हाय होईल तुमचा. आत्ताच होतो काही जणांचा. गल्लीतल्या एका बहिणीला पैसे आले आणि तुमच्या अकाउंटवर पैसेच आलेले. लय खुशी वाटते का? बरं झालं बाबा एकदाची माझे पैसे बंद झाले असं म्हणतो का? लगेच दुसऱ्या घरात, सिस्टर पैसे आले का? पैसे आले तुमचे? हा माझे आले. तुमचे नाही आले? आनंदाने समर्थ. तुमचे नाही आले? नाही माझे नाही आले. काय खरं. तिसऱ्या घरात, सिस्टर सिस्टर पैसे आले का नाही तुमचे? हा माझे आले. तुमचे? माझे नाही. घरी जाऊन तो तुझा पैसे नाही आले. काय पैसे नाही आले. पैसे ही सवय फुकटची आहे ना, त्याच्यामुळे जास्त विचार येतो. केवायसी करा, केवायसी करा, जा हे करा, ते करा, असं करा, तसं करा. एक रील मी बघितली होती, एक आई रडत होत्या, आमचे बचत गटाचे पैसे आम्हाला द्या. या कशाचे? लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला द्या. अरे कशाला फुकट घेता? तुमचा देव जिवंत आहे. प्रार्थना मी माझ्या मिसेसला म्हणलं आपल्याला ते फॉर्म बी भरायचं नाही. आणि मी माझ्या टीसी वरती पण पूर्णपणे ख्रिस्ती टाकलेलं आहे. माझ्या मुलांना मला कोणती सवलत नाही. मला माहितीये माझी सवलत, माझी योजना, माझा परमेश्वर. आपला विश्वास इतका कमजोर आहे, इतका कमजोर आहे. 1-2 हजार रुपयासाठी आपला विश्वास डगमगतो आणि म्हणतो आम्ही तर प्रार्थनेचे योद्धे आहोत. यू आर नॉट अ प्रेयर वॉरियर. तुम्हाला प्रार्थना योद्धे आणखी बनायचंय. तुम्ही विश्वासामध्ये फार आणि फार कमकुवत आहात. परमेश्वर आज तुम्हाला विश्वासामध्ये अधिक मजबूत. लाखो रुपये परमेश्वर देऊ इच्छितो, पण आपण हजारामध्ये अडकलेला. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी राष्ट्रीय रत्न दाखल देईन. आणि आपण म्हणतो नाही मला एवढंच पाहिजे. परमेश्वर म्हणतो हे घे, तुझ्यासाठी मी मोठ्या गोष्टी करत आहे. आपण म्हणतो नको मला मोठ्या गोष्टी, मला छोट्याच गोष्टी. आपलं मानसिकता फार छोटी आहे. जगणार किती? 70 किंवा 80 वर्ष. जर तुम्ही जर खरेच विश्वासणारे आता मोशे सारखे 120 वर्ष जगता. 120 वर्षाचं आयुष्य खरं माणसाला. पण ते लवकर जो मरतो ना तो टेन्शनने मरतो. टेन्शनने बीपी हाय होऊन, बीपी लो होऊन. ऐकलं असेल तुम्ही, अचानक काल चांगली बाई जेवण केलं, मस्त मटन बिटन आणून खाल्लं आणि रात्रीच न्यूज आली की बाई हार्ट अटॅकने. मग मला प्रश्न पडतो, काल रात्री चांगलं जेवण केलं, मस्त 1 किलो मटण आणून त्यांनी खाल्लं, असं झालं काय? कशामुळे गेल्या?
त्या आजारपणामुळे गेले नाही, त्या टेन्शनमुळे गेले. त्यांनी फार विचार केला आणि भीती स्ट्रिक्ट हाय झाली आणि त्या हार्ट अटॅकने मेल्या. जगतो काही वर्ष, त्याच्यामध्ये टेन्शन अर्ध आयुष्य, आणि त्याच्यानंतर कुठेतरी चांगले दिवस येतात, त्याच्यात पण आपण दुसऱ्याचं पाहतो. आणि प्रार्थनेचं जीवन नसतं, विश्वासाचं जीवन नसतं, पॉझिटिव्ह शब्द कधी तोंडातून काढत नाही, नेहमी म्हणतो काही खरं नाही, जमणार नाही, होणार नाही, आमचं असं आमचं तसं, एवढंच घर आहे, एवढंच राहणार, आमच्या मुलाचं काही खरं नाही, याचं काही खरं नाही, आणि विश्वास ठेवतो जिवंत देवा. मग हे काय म्हणतात ते नॅचरल जे देवाचे लोक आहेत, जे प्रार्थनेचे योद्धे आहेत आणि जे परमेश्वरामध्ये अवलंबून आहेत, मी तर म्हणतो ते मोशे सारखे म्हणतील की मी हात वरील करायचा नाही, माझा परमेश्वर माझे हात वरती ज्या वेळेस जातील त्या वेळेस माझ्या फायनान्स मध्ये बदल येईल, माझ्या घरात बदल येईल, माझ्या जीवनात बदल येईल, कारण की सामर्थ्यशाली परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. मी विजयी आहे, मी विजयी आहे, मी सामर्थ्यशाली बदलत आहे येशूच्या नावामध्ये, बदलत आहे येशूच्या नावामध्ये, बदलत आहे येशूच्या नावामध्ये. राबा माता राबा शांदाला राबा चिंदा बानियाला सुहागला, राबा माता राबा शांदाला राबा चिंदा बानिया. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना जे करताना ती प्रार्थना विश्वासाची नसते, पॉझिटिव्ह नसते, त्याच्यामुळे तुमची प्रार्थना ऐकल्या जात नाही. कारण की पवित्र शास्त्र अधिकाराची प्रार्थना आहे, अधिकारयुक्त प्रार्थना. तुम्ही आपली करता, देवा असं कर, देवा तसं, नाही होणार, नाही होणार तुमच्या जीवनात. तुम्ही म्हणा मी 16 वर्षापासून विश्वासी आहे, मी 5 वेळेस बायबल वाचलेला आहे, काय होणार नाही. 5 वेळेस मी आणखी 10 वेळेस वाचा, काय होणार. तुमचं तोंडच चांगलं नाही ना, कायम तोंडावर 12 वाजलेले, कधीच हसणार नाही, कधीच हसणार नाही. आई खरंच तसं आहे, हसतच नाही लोक. प्रेज द लॉर्ड. असं हसून केलं पाहिजे. म्हणा कसे आहे तुम्ही? बरं. घरचे कसे आहे? चांगले. असं बोलतात. जे समोरचं आहे त्याला उत्साह येईल का तुमच्या बरोबर बोलण्याचे? आता चर्च सुटल्यानंतर प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, काही जण असा हात देतात, प्रेज द लॉर्ड. त्या हातावरून त्याचं पूर्ण हृदय कळतं, हातावरून हृदय कळतं की या एक कमकुवत माणूस आहे हा. प्रेज द लॉर्ड. हातावरून कळतं माणूस. प्रार्थना केली म्हटलं काय खरं नाही, प्रार्थना कर बाळ, आणखी काही वाटत नाही. विश्वास कमजोर आहे. 5 वेळेस 10 वेळेस बायबल वाचलं, पण काय घेतलं? तुमच्यापेक्षा एक नवीन विश्वासणारा बरा येतो आणि विश्वासाने सगळं मिळवतो आणि महान कार्य करायला सुरुवात. हे जेवढे लोक आज सेवेमध्ये आले, तुम्हाला काय वाटतं? हे लोक नवीन आहेत सगळे, हे पिढ्यानपिढ्यापासून ख्रिस्ती नाही. अंकित, सेजवान, अंकुर, नरोला, हे मोठमोठे जे देवाचे सेवक दिसतात वेगवेगळ्या राज्यामध्ये ते काम करतात, हे आत्ताचे आहेत. आणि आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत. आमचं चर्च चुन्याचं, आमचे आजोबा ख्रिस्ती होते आणि आमचं चुन्याचं चर्च होतं. आणि आम्ही चर्च मध्ये चिल्लर टाकायचो आणि आजही आम्ही चिल्लर टाकतो आणि आम्ही आशीर्वादित लोक. असा विश्वास, चिल्लर टाकायचा. पवित्र शास्त्र सांगतं कर्नल्याने ज्यावेळेस प्रार्थना केली ना, तर ज्यावेळेस कर्नल्याची प्रार्थना ऐकण्यात आली, तर तिथं म्हटलेल्या कर्नल्याच्या प्रार्थना आणि त्याचं दान धर्म देवाच्या स्मरणात आलं. आपण दान पण टाकतो, इतकी चिंगूस टाकतो ना, 10 रुपये 20 रुपये, 10 रुपये 20 रुपये टाकल्यावर देव किती देईल? आता 10चे 100 पट आशीर्वाद करा, किती भेटतील? 1000 रुपये. म्हणजे तुम्ही 1000 भेटा. पण ज्याने 1000 टाकले त्याचे 100 पट किती होते? 1 लाख रुपये. आपला विश्वास कुठपर्यंत आहे? 1000. मी 10 रुपयेच टाकतो, देवा मला आशीर्वाद दे. देवा मी 20 रुपयेच टाकतो. 10-20 रुपये टाकणारे चांगले आहेत बरं का सगळे, असं नाही कोणी गरीब नाही. आता पहिल्यासारखं नाहीये. मी पूर्वी पण सांगितलं, तुम्ही पार्ले बिस्किट खात नाही आता तुम्ही गुड डे बिस्किट खाता. पार्ले बिस्किट चिखल होतं त्यावेळेस असं असं करून असं पूर्ण खायचे तुम्ही. गरिबी होती, पाण्यात बुडून खावं लागायचं. बाळाचं लहानपणी खाल्लेले आपण.
आता गुड्डे बिस्किट खातात, टाकल्या लगेच हात चालला जातं. गरीब कोणीच नाही. लग्न कार्यात पाहायचं बाळासाहेब, लग्न कार्यात सगळ्यात भारी साडी घालतात, लग्न कार्यात सगळ्यात भारी ड्रेस घालतात, शेरवानी. आणि लग्न कार्यात खिशात पैसे असतात, लगेच याच्यात उडवतात असे डान्स करताना. सगळीकडे श्रीमंत असतात, सगळीकडे श्रीमंत. आणि जे आहेर देतात का काही जण, आहेर व्याजाने पैसे काढून आहेर देतात. कशासाठी देतात माहिती, घालेलुया नाही. आपल्याला तसं नाही करायचं. व्याजाने काढून देतात. कशासाठी माहितीये का, आम्ही मोठे आहोत आणि इकडे कर्ज बाजार आहे, जे 10 रुपये शेकडा आणि 20 रुपये शेकडा. फक्त पाहुण्यांना आम्ही श्रीमंत भासावं म्हणून आम्ही कर्ज काढून चांगले कपडे घेतो, कर्ज काढून आम्ही गाडी घेतो, कर्ज काढून आम्ही काय करतो, आहेर देतो. पण ज्या वेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो त्यावेळेस आम्ही म्हणतो मी गरीब आहे आणि मी फक्त 20 रुपये टाकणार. 20 रुपये टाकणाऱ्याला 20 रुपयासारखेच आशीर्वाद भेटतात, चिल्लर टाकणाऱ्याला चिल्लर आशीर्वाद भेटतात. कलरफुल नोट टाकलेला त्यांचं जीवन पण रंगबिरंगी होऊन जातं. जी कलरफुल नोट कुठंच चालत नाही ती चर्चमध्ये आणून टाकतात. असे देवाला फसवणारे पण विश्वासणारे प्रार्थना होते आहे. कसा आशीर्वाद भेटतो, अपेक्षा काय करतो, देवा मला ना माझ्या बँकेत करोडो येऊ दे. कशी येतील करोडो, त्याला काय नियम आहे का नाही. सेव्हिंग अकाउंट मध्ये करोडो येतील का, नाही ना. तुम्हाला इन्कम टॅक्स उचलून 2 लाख रुपये आले तर इन्कम टॅक्सची नोटीस येते. नियम माहिती नाही आपल्याला काय. पाकिट छोटेच पैसे येणार, पाकिट मोठेच पैसे येणार. पाकिट आहे छोटं आणि अपेक्षा करतो देवा मला करोडो रुपये माझ्या पाकिट मध्ये बसले पाहिजे. करोडो कसे बसतील पाकिट मध्ये, देवा पाकिट मोठं कर. तेच पहिले देऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थनेचे योद्धे बनतो किंवा प्रार्थना करायला लागतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला विजय देतो. 300 लोकांद्वारे, फक्त 300 लोकांद्वारे गिदोनाला विजय दिला. किती, आणि कितीतरी सैन्य होतं, त्याने पण त्याचं जे सैन्य होतं त्या 32,000 त्याने कमी करत 300 लोक आणले. आणि हे 300 लोक जे होते हे देवावरती प्रचंड विश्वास ठेवणारे लोक होते. यांना माहित होतं की विजय आमचा नाही, विजय परमेश्वराचा. ज्यावेळेस ते त्या ठिकाणी युद्ध करायला गेले त्यावेळेस ते तलवारी घेऊन गेले नाही, एक मडकं घेऊन गेले, एक मशाल घेऊन गेले. आणि काय घेऊन गेले, मशाल, मडकं. आणि तिसरी गोष्ट जर आम्ही बघितली, आपण बघू याच्यामध्ये शास्त्रेच्या पुस्तकामध्ये बघा 7वा अध्याय आणि 4 ते 16 वचन. शास्त्रेचं पुस्तक, हातातील घडे फोडून टाकले. बघा रणशिंगे म्हणजे जी तुतारी असते मोठ्याने नाद करते ती रणशिंगे. हातात घडे घेतले म्हणजे मडके घेतले आणि त्याच्या ठिकाणी म्हटलेले मशाल घेतली. या 3 गोष्टीद्वारे परमेश्वर विजय दिला. आणि जसे ते गेले शत्रूच्या छावणीमध्ये त्यावेळेस त्यांनी 3 गट तयार केले 100-100चे. आणि 3 गट करून चाल करून गेले. त्यावेळेस त्यांना तलवारीची गरज पडली नाही, तलवाराची गरज पडली नाही, तर फक्त या 3 गोष्टी ते त्या ठिकाणी गेले. आणि जसं आपण वाचलं या ठिकाणी 19 अध्यायामध्ये, रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या बरोबरच्या 100 पुरुषासह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला. त्याने रणशिंगे फुंकून आपल्या हातातले घडे फोडून टाकले. तेव्हा त्या 3 तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हाती दिवट्या व उजव्या हाती फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तलवार, गिदोनाची तलवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली. त्याने ओरडत पळ काढला आणि पवित्र शास्त्र सांगतं की मोठा विजय गिदोनाने त्या ठिकाणी प्राप्त केला. हा विजय गिदोनाद्वारे झाला, पण हा गिदोनाचा नव्हता, हा परमेश्वराचा विजय. कारण की ज्यावेळेस त्याने रणशिंग हाती घेतलं, घोषणा केल्या आणि घडे फोडले, त्या क्षणी ती जी शत्रूची सेना होती त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. आणि कन्फ्युजन निर्माण झालं. आणि कन्फ्युजन निर्माण झाल्यानंतर ते सैरावैरा पळू लागले आणि मोठा विजय 300 लोकांद्वारे गिदोनाला परमेश्वर मोठी सेना घेऊन गेला. एक प्रार्थनेचा मनुष्य आहे आणि प्रार्थनेचा मनुष्य ज्यावेळेस प्रार्थना करून शत्रूमध्ये जातो, दुष्ट शक्तीवरती हल्ला करतो, ज्यावेळेस आपल्या परिस्थितीवर हल्ला करतो, त्यावेळेस तो जो विजय असतो तो परमेश्वराचा असतो आणि परमेश्वर त्याला विजयी करतो. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्या वेळेस त्यांनी प्रार्थना केल्या, ज्यावेळेस त्यांनी मोशेने हात वरती केले, त्यावेळेस महान कार्य व्हायला सुरुवात झाली. एक शेवटचा याचा 18 अध्याय आणि 41 ते 45 वचनामध्ये
कर्मेल डोंगरावरती एलिया जाऊन प्रार्थना करतो पावसासाठी, आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतं ते बघा. पहिले 2 वचन आपण वाचू. 41-42 मध्ये काय म्हणते? एलिया अहाबाला म्हणाला, उठ, खा पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. मग आहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. वाचा. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत जाऊन आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. बघा, एलिया ज्यावेळेस माथ्यावरती गेला डोंगराच्या, त्यावेळेस पावसासाठी त्याने कशी प्रार्थना केली? गुडघ्यावर बसला आणि गुडघ्यावर बसून आपला माथा जो आहे तो गुडघ्यामध्ये घातला, आणि मग नंतर त्याचा सेवक त्या ठिकाणी होता आणि हा प्रार्थना करत आहे, आणि तो सेवकाला सांगतो, जा जाऊन तू टिहाळणी कर समुद्राकडे. त्या सेवक गेला आणि सेवक टिहाळणी करू लागला. जर पुढचं वचन वाचलं तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. त्याने आपल्या चाकराला सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन तसे केले आणि म्हटले काही दिसत नाही. बघा, प्रार्थना करत असताना काही दिसत नाही. तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही तुमच्या घरासाठी प्रार्थना करत आहात, तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहात, स्वतःच्या परिस्थितीसाठी प्रार्थना करत आहात, आणि गुडघ्यावरती प्रार्थना करतात, पण काहीच परिस्थिती बदलत नाही. कितीतरी वर्ष झाली, बदलतच नाही. आणि असं या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की त्याला सांगितलं, जा जाऊन टेहळणी कर. पावसासाठी प्रार्थना चालू आहे. 7 दिवस तुम्ही प्रार्थना कशासाठी केली? पावसासाठी. आज विश्वास ठेवा, आज पाऊस पडलाच पाहिजे. आज पाऊस पडलाच पाहिजे. काही निगेटिव्ह असतील नाही पडणार. मी सांगतो, येशूच्या नावात तुम्ही प्रार्थना करेल, पाऊस. 7 दिवसापासून देवाचे लोक पावसासाठी प्रार्थना करतात आणि पाऊस पडत नाही. इथं 7च आहे आणि तुम्ही 7 दिवस प्रार्थना केली. 7 दिवस आणि 7 वेळा पवित्र शास्त्र सांगतं, त्याला म्हणतो, जा मी प्रार्थना करायला जाऊन बघ. आणि मग सेवक गेला धावत आणि त्याने टेहळणी केली आणि त्याने बघितलं काहीच नाही. पहिली वेळेस, परत दुसरी वेळेस गेला आणि दुसरी वेळेस गेल्यानंतर त्याने चेक केलं, त्यावेळेस दुसरी वेळेस पण काहीच. तिसरी वेळेस गेला, तिसरी वेळेस पण. आपण असतो काय म्हणलो असतो, बाळासाहेब करायची असेल प्रार्थना करा, मी चाललो मी घरी. 1 वेळेस जा, 2 वेळेस जा, 3 वेळेस जा, किती वेळेस जाऊ? अशी प्रार्थना करता तुम्ही, मला फरकच पडत नाही. थांबा, जेव्हा तुमची प्रार्थना उत्तर नाही, आम्हाला घाई जास्त आहे. 2-3 प्रार्थनेत झालं पाहिजे, आम्ही येणार नाही. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस गेला, काहीच फरक पडला नाही. 4 वेळेस गेला, 5 वेळेस गेला. 6व्या वेळेस मनात वाटत तो थकला असेल आणि म्हणला असेल, आता नको, हा सेवक पण नको आणि कोणीच नको आणि सेवा पण नको, आता मी घरी बसतो. पण एलिया त्याला म्हणाला, आणखी जा. आता किती वेळेस गेला? 7वी वेळेस गेला. आणि पवित्र शास्त्र सांगतं, काय म्हटलेलं आहे? 7व्या वेळेस तो म्हणाला, पहा समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग. पहा समुद्रातून माणसाच्या हाता एवढा ढग वरती येत आहे. केवढा ढग वरती येत आहे? एवढा ढग काय पाऊस देईल? हाता एवढा ढग काय पाऊस देईल? आपल्या जीवनात पण देव काहीतरी छोटीशी एक खून देतो आणि म्हणतो की आता मी तुझी परिस्थिती बदलणार. एवढी शीत परिस्थिती बदलली, पगारात फक्त 500 रुपये वाढ झाली. अरे विश्वास तर ठेवा, 500 रुपये वाढ नाही. 500 ने देव 5000 वाढ करेल. थोडं थांबा. फक्त मनुष्याच्या हाता एवढा ढग वरती आला आणि ढग वरती आल्यानंतर काय झालं? एलिया म्हणाला अहाबाकडे जाऊन सांग, ढग झुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. आणि थोड्या वेळाने असं झालं की जसं देवाचा सेवक बोलला, तो हाता एवढा ढग वरती आला आणि तो ढग सगळीकडे पसरला आणि सगळं काही काळभोर झालं. काय म्हटलेलं आहे? थोड्याच वेळाने मेघ व तुफान. बघा, मेघ व तुफान यामुळे आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस देवाचे लोक प्रार्थना करतात त्यावेळेस तो परमेश्वर प्रार्थना ऐकतो आणि मोठ्या गोष्टी करतो.
आज छोटीशी समस्या असेल, छोटस काहीतरी चिन्ह दिसत असेल, छोटस तुम्ही म्हणत असाल काहीतरी माझ्या जीवनात येत आहे पण मला वाटत नाही हे होणार आहे, पण मी सांगतो जसं थोड्या वेळाने तो एवढसा हाता एवढा ढग पसरला आणि सगळं काळभोर झालं आणि मोठा पाऊस पडला, तसा परमेश्वर आत्मिक पाऊस तुमच्या जीवनात पाडू इच्छितो. परमेश्वर महान कार्य तुमच्या जीवनात करू इच्छितो. म्हणून आपण तो विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून प्रार्थनेची योग्य. आज किती जणांना वाटतं पावसासाठी आम्ही प्रार्थना करावी? चमत्कार आज पाऊस पडेल येशूच्या. दुसरी गोष्ट, प्रार्थना करा. 6 दिवस तुम्ही तुमच्या घरासाठी प्रार्थना केली, तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना केली, फायनान्स साठी प्रार्थना केली, काही आजार असेल त्या आजारासाठी प्रार्थना केली. आज तो आजार बरा होणार आहे, आज फायनान्स बदलणार आहे. 6 दिवसाची प्रार्थना परमेश्वराने माझी ऐकली. 7व्या दिवशी मी काय म्हणजे परमेश्वर मला उत्तर देणार. आज इथून जात असताना उत्तर घेऊन जा, प्रश्न घेऊन जाऊ नका. कारण की जो परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तो जिवंत परमेश्वर आहे आणि आज तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. यावेळेस ज्यांना असं वाटतं की आज माझ्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने ऐकलेलं आहे, त्यांनी लवकर पायावरती उभं राहा आणि म्हणा की परमेश्वरा, आज मी तुझ्या सानिध्यामध्ये येत आहे. आज मी जी प्रार्थना केलेली आहे, प्रार्थना योद्धा मी आहे आणि ती प्रार्थना करत असताना परमेश्वरा ती प्रार्थना तू ऐकलेली आहे. एक चित्त व्हा, लक्ष विचलित होऊ देऊ नका. कोण बाजूला उभा आहे त्याच्याकडे बघू नका, कोणाला काय होतंय ते बघू नका. फक्त एक बघा की माझा परमेश्वर आणि मी या ठिकाणी आहे आणि माझा प्रभू मला स्वर्गातून उत्तर देत आहे. माझा येशू माझ्यामध्ये फिरत आहे, माझा येशू मला स्पर्श करत आहे आणि आज समस्या बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे. अद्भुत कार्य होत आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ज्यांना अन्य भाषेचं दान आहे त्यांनी अन्य भाषेत प्रार्थना करा. ज्यांना मराठीत प्रार्थना करायची त्यांनी मराठी प्रार्थना करा. प्रार्थना करा. प्रार्थना योग्य व्हा येशूच्या नावामध्ये. राबा माता राबा शांडाला राबा सिंगले राबा शांडाला राबा सिंध बालिया ओ राबा शारला सिंध बालिया सिंहला ओ राबा बाबा बाबा माता राबा राबा बाबा. अनेकांचं उत्तर येतं येशूच्या नावामध्ये, अनेकांचं जीवन बदललं जातं येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ओ राबा माता राबा. पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरला जात आहे येशूच्या नावामध्ये. अनेकांना परमेश्वर अग्नीच्या सामर्थ्याने भरत आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपला आवाज उंच करा. आपले लक्ष विचलित होऊ नका. आपले लक्ष पूर्णतः परमेश्वराकडे लावा. सामर्थ्यशाली परमेश्वर या ठिकाणी आहे. अद्भुत कार्य करणारा परमेश्वर या ठिकाणी आहे. महान महान अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात आजपासून होत आहे. येशूच्या नावामध्ये परिस्थिती बदलल्या जात आहे. अनेकांवरती पवित्र आत्मा येत आहे. एक बहीण स्वतःच्या घरासाठी प्रार्थना करत आहे, अनेक वर्षापासून प्रार्थना करत आहे. प्रभू तुम्हाला लवकरच नवीन घरामध्ये प्रवेश देणार आहे येशूच्या नावामध्ये. परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करत आहे. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे येशूच्या नावामध्ये किडनी स्टोन निघून जात आहे येशूच्या नावामध्ये. ज्यांना पोटाचे विकार आहे पोटाचे विकार निघून जात आहे. ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, नेहमी पोट फुगतं, नेहमी ऍसिडिटी होते, आज येशूच्या नावात तुमच्यावरती सामर्थ्याचा हात येत आहे. हालेलुया. ओ राबा माकाराबा ओ रबा सिंधपानिया. परिस्थिती बदलत आहे. तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला सेवेसाठी तयार व्हायचं आहे. परमेश्वर तुम्हाला सेवेसाठी बोलवत आहे. तुम्ही जर नांगराला हात घातला तर पाठीमागे वळून बघू नका, कारण की महान आशीर्वाद तुमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेले आहे. ओ राबा माकाराबा शांताकाराबा. अनेकांचं जीवन आज बदलत आहे. पाठीमागे परमेश्वर अनेक तरुण भावांना स्पर्श करत आहे. पाठीमागे अनेक तरुण भावांना परमेश्वर स्पर्श करत आहे. आज ते निगेटिव्ह झालेले आहेत, परिस्थितीने त्यांना थांबलेलं आहे, पण परमेश्वर म्हणतो मी परमेश्वर युगानुयुग तुझ्या बरोबर आहे. येशूच्या नावात मी तुझ्या बरोबर आहे. राबा बाबा बाबा राबा शांताला राबा ओ राबा बरा शारला सिंधबानिया सिंधगेबा शांताला राबा सिंधगेबा. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू स्पर्श करत आहे येशूच्या नावात, स्पर्श करत आहे येशूच्या नावात. अनेकांना प्रभूच्या आत्म्याचा स्पर्श होत आहे. प्रभू तुमच्याशी बोलत आहे. आज या ठिकाणी तुम्ही पहिली वेळेस आलेला आहात. परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वराने तुम्हाला निवडलं म्हणून तुम्ही इथे आहात येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ओ रबा मकाराबा शांदाला रबा. हालेलुया हालेलुया. जीसस वी वर्शिप यू लॉर्ड. प्रभूचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. प्रभूचं सामर्थ्य स्पर्श करत आहे.
ज्यांचं घरावरती जादूटोणा करण्यात आलेला आहे, तुमच्या घरामध्ये सतत कटकटी असतात, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तुमच्या घरामध्ये अशांती आहे, घरामध्ये व्यसन आहे, असं जर तुमचं घर आहे तर प्रभू म्हणतो आजपासून तुझं घर बदलल्या जात आहे. सर्व जादू मंत्र, सर्व जादू टोना येशूच्या नावात नष्ट करतो. हालेलुया. रापा पापा पापा मकरबा शंदरबा. हालेलुया. जे पोटामध्ये गेलेलं आहे, जे पोटामध्ये गेलेलं आहे, ज्याने कोणाला तुम्हाला खाऊ घातलेला आहे आणि त्या खाण्यामुळे तुमचं शरीर पिळलेलं आहे, आज मी आज्ञा करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे पोटात गेलं ते बाहेर येशूच्या नावात, बाहेर येशूच्या नावात. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी आहे, प्रभू येशू इथं आहे आणि प्रभू येशू या ठिकाणी असताना तुमच्या शरीरात कोणता दुष्ट लपून बसू शकत नाही. जे दुष्ट आत्मे या ठिकाणी आहेत, जे शरीरात लपून बसलेले आहेत, त्यांनी माझा आवाज ऐका. येशूच्या नावातून शरीरातून बाहेर निघा. येशूच्या नाव आज्ञा करतो, बाहेर निघा. येशूच्या नाव बाहेर निघा. येशूच्या नाव. हालेलुया. आनंदी आनंद होत आहे. आज पावसासाठी प्रार्थना करा. येशूच्या नावात आज पाऊस आलाच पाहिजे. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू त्यावेळेस पाऊस पडेल. एलियाने प्रार्थना केली आणि त्याची प्रार्थना स्वर्गातून ऐकण्यात आली. 7 दिवसापासून तुम्ही प्रार्थना करत आहात.